म्हणजे खालतून जावं लागत होता वरती? हो तिथून. कोणत्या ठिकाणावर? इकडे इकडे सरक बाजूला जाता येते. हो येतून? हो. अरे बापरे, अरे माझ्या बापरे. राहू दे वापस जाऊ. ये ना आता आलो तर आलो. भीती लागते. आला आलो. खतरनाकच उडाया. चढला सर तू आणते तुला हात धरून. दूर सरक. आला पाहिजे ना तिथून एवढीशा फाटीमधून. भावांनो, तुम्हाला मी निसर्गाचा चमत्कार दाखवत आहे. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, पूर्ण डोंगराळ प्रदेश आहे या ठिकाणी. आणि हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या DTH वाला बंदा या ब्लॉग चॅनलवरती. मी नितीन. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या टिपागड या ठिकाणी. तर मित्रांनो, मी आता ही जर्नी जी आहे माझ्या वाड्यातल्या लोकांसोबत स्टार्ट केली आहे. तर तुम्ही बघू शकता, ती आमची गाडी आहे आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वसलेले हे सुंदर जंगल तुम्ही बघू शकता. रस्ता जो आहे ना मित्रांनो, तो खूप निसर्गरम्य आहे आणि आम्ही आता जात आहोत टिपागडला. तर चला मित्रांनो, व्लॉग खूप सुंदर होणार आहे. आमच्यासोबत आमच्या वाड्यातले सगळे लोक आहेत, तर खूप मजा येणार आहे आणि माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला टिपागड कसं आहे हे बघायला मिळणार आहे. पहा आदिवासीचे घर. पहा पहा आदिवासींचा. पाणी भरलं होतं ना. बसायची आंब्याला ते एवढा बारा आहे भयंकर. अरे बापरे, मला एकही नाही पांढरा पांढरा दिसत आहे. पण हा राहिल्या म्हणतात, पण एवढा बार जो आहे एवढा टिपा पहाड इथे. कोणती स्टार्ट झाली? तर मित्रांनो, 2 तासाच्या प्रवासानंतर शेवटी आम्ही पोहोचलो टिपागडला. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आजूबाजूला संपूर्ण तुम्हाला जंगलं दिसत असतील. तर हीच मित्रांनो आमच्या जिल्ह्याची सुंदरता आहे. तर आपण आता पहाडीवरती ट्रॅकिंग करत आहोत. तुम्ही बघू शकता, उंच ठिकाणी हे जे आहे टिपागड आहे. भावांनो, तुम्हाला मी निसर्गाचा चमत्कार दाखवत आहे. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, पूर्ण डोंगराळ प्रदेश आहे या ठिकाणी. आणि आजूबाजूला बघू शकता, एकदम डोंगराळ प्रदेश आहे. ठीक आहे. आणि हे बघा खाली इथं या ठिकाणी पाणी तुम्हाला दिसत असेल. तर टिपागडचे जे तलाव आहे ना मित्रांनो, ते त्या ठिकाणी आहे आणि तिथून हे पाण्याचे झरे इथे निघले आहे. तर बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला 12ही महिने पाणी दिसेल. पाण्याची पातळी आलं आहे तलावाची.
हे बघा मित्रांनो, निसर्गाचे चमत्कार. आजूबाजूला डोंगराळ प्रदेश आणि डोंगराच्या वरती हे नैसर्गिक तलाव. तर या तलावाची विशेषता म्हणजे या तलावामध्ये 12ही महिने पाणी असते आणि उन्हाळा असो की हिवाळा असो या ठिकाणी पाणी तुम्हाला पाहायला मिळते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान तलाव. काळी भाजी काय करते? दिसतो का? नाही येते, हात लावले आता. आताच म्हणलं ना माझ्याकडे डोरे बटर बटर पाणी मामाने करून दिलं बघा, टिपागड या ठिकाणी एक असे प्लेस आहे की ज्या ठिकाणी ह्या मूर्तीच्या वरती आपल्याला पैसे चिपकावा लागते. जर पुण्यवान असाल तुम्ही तर नक्कीच तिचा पैसे चिपकणार आणि जर पापी असाल तर नाही चिपकणार. तर आपण आता चिपकवून बघूया पैसे कुठे आहे. हेच काढून. तर भावांना आता हे पैसे आपण इथं चिपकवूया. चिपकले म्हणजे आपण पुण्यवान आहोत. असं हनुमानाचं आहे. हनुमानाची आहे ना मूर्ती. जय बजरंगबली. तर बघा, या गडकिल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 3000 मीटर उंचीवरती आहे असे सांगितले जाते. तर तुम्ही या गडकिल्ल्याच्या भिंती बघू शकता, एकदम जुनाट आहेत ह्या. आणि या गडकिल्ल्याची ही तटबंदी तुम्हाला दिसत असेल. सर का शिपले पाहिलं काही आज होत्या थांबलो ना मी. जागा आहे ना तिकडे, जागा ठेवतात ना जागा आणि तिकडे रस्त्यामध्ये बाकी कसं पाणी पोरायला म्हणून पाण्यावानी कसा दिसते. सरकणार रे. लागू थांबा पाया लागू दे म्हणता. तिथे कोणती गुफा आहे? तिथे कोणती गुफा आहे? तिथूनच निघते अंदर नाही का. चल घोडे ते लागू आता पाया. बाबाजी दाला पाहिजे ना तिथून, एवढीशा फाटीमधून. अरे बापरे. तू थांबून जा. एवढीच्या पाठीमधून या लागते.
आता इकडं आहे का? व्ह्यू पाहता ना तुला पूर्ण खालच्यावरचा तिकडची पहाडी. चलो. तर मित्रांनो, कोरची तालुक्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे टिपागड स्थान स्थित आहे. तर जेव्हा कधी तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर लोकल माहिती काढूनच या ठिकाणी यावे, कारण की या ठिकाणी फार कमी लोक येत असतात आणि हे जंगलार प्रदेशामध्ये वसलेले ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी फार कमी लोक येत असतात. तर भेटे का? दगड आहेत नाही का त्याच्यावरती तिथून पाहिजे मग. आता भले कॅमेरा स्टाफ कर. बापरे, दगड असं चढायला लागतं बस. वरती इथून. नको या म्हणत येईल ना. नाही बाहेर नाही बोलो. ते तेवढ्याशा फाटीमधून कुठून चढता येईल? तिथपर्यंत तिथे येतील थांबून जाऊ. बापरे, पडला गेला तर काही खरंच नाही. ती आता माझी लक्षच नव्हती. तिथूनच जायला लागते. येथून अंदरून असाच तिथून असा आहे गाप त्याची फट वर. जेव्हा वर चढते नाही का तेव्हा पूर्ण तू. आता इकडून नाही चढता येईल नाही का? इकडून नाही चढता येईल. पहिले रस्ता होता का इथून? म्हणजे खालतून जावं लागत होता वरती? तिथून. कोणत्या ठिकाणावरून? ये ना इकडे सरक बाजूला. जाता येते. येथून? हो. अरे बापरे, नाही जाऊ. चला, भीती लागते. चल 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 चल. ये ये आई काय काय कहा बीज भाऊ तिथे बोलून जा. डेंजर रस्ता आहे. हे एवढीशा केव मधून कुठून जायचा? वर निघते डायरेक्ट. हा त्या दगडावर. पण रस्ता आहे कसे? काय म्हणते बीज भाऊ? जाऊन ना आलो नसतं पाहून तर पाय. हा असा दाखवलाय मी इकडं. इथून येत निघते वर. हा ते येथूनच चला मग. इथून शकते. हा नको येऊ आहे समोर. येथून रस्ता बरोबर नाही आहे. इथून जा. आहे बरोबर. हा काळी होती का? नसल जमत तर राहू दे मग. राहू दे राहू दे. घसर घुसर राहू नये. भीती लागते. हा तिथून येत आहे त्या फटीतून. हा त्या फटीतूनच तर आहे वरतं. हो तिथून चल ना तुम्हाला. पॅक पॅक कॅमेरा पकड. बरोबर पकड. हा जा तिकडे समोर जा. विजयबाचा हात धरची. नाहीस का? येणार आहे. काय झालंय विजय भाऊ? हा पुरा खुला जाईया. नाही पण येथून आलं. येथून आलं हात तकलीफ. हात म्हणून हात धर म्हणला. पाय 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 कॅमेरा जातो आदळशील तिथं. घे त्याचा हात. या चल ये. येशील का? नाही हात धर त्याचा. पाय जमत असेल तर ये, नाही तर राहू दे. नको राहू द्यायला. वरती वरून झाला इथे खुलाच आहे. ते चट्टार आहे मोठा. तिथून पाहायचा पूर्ण. वापस मग येथूनच येथूनच. नाही जा. चष्मा पडला ना भाऊ. चला घ्या. येणार आहे. ये ना धर त्याचा हात धर. नाही जा. अरे नाही राहू दे राहू दे. पहिलेच तो ढिला माणूस आहे. राहू दे. नाही म्हणते तर. येथून कॅमेरा पकडून चालणं बहुत कठीण आहे. पण आलो ना वरती. कोटीवर चालला. हा तो यारो आणखी पर. अरे मजा बापरे. राहू दे वापस जाऊ. ये ना आता आलो तर आलो. भीती लागते. कोण आहे? या कॅमेरा पकडून चालणं बहुत कठीण आहे ना. कसा ना कसा चढा लागतंय. नको येऊ आई. आईलं नाही. आलो. खतरनाकच रोड आहे. झाला का फायनल? कोटी फायनल. हां
इंजिन आहे ना. अरे बापरे. कुठून आता तेथून ये ना. गाडी पाहिजे ना तुला. पडला तर माणूस गेला कामातून. थरारच आहे पूर्ण. हा वरचा व्ह्यू. आता कॅमेरा चढून कुठून असाच चढायचा. वरती. असं पाय ठेवला एक हं. चढला समोर. ये झाला. पहिले वरती चढ. हा, दे. चढला वरती. हा. थांब हा, मी तुझ्याकडे कॅमेरा देतो. पाय असा पकड. माझ्याकडे दाखव. पुष्कळ चढला सर तू. मांडी दिला. हात धरू. नाही. दूर सरक. गजब. कसं वाटतं आता. आत्ता कसं वाटतं सांग मला. पाय रस्ता आठवण ठेव पण. त्या यार दाखवलेले. पाय स्लिप नको. झालं होईल आता. का तुझी इच्छा पाय आता कुठे जायचं आहे. कुठं फिरून जा. दाखव आता. हां हे दाखव कॅमेरा. आणखी वरती चढू म्हणतेस. बापरे किती मोठ्या मोठ्या भिया आहे तिथे. केव होते. चल गे. हा हा दगड पाय. दगड पडला गिल्ला तर हा अलगद आहे वाटते ना तो दगड. बहुत बढिया. मित्रांनो आता मी टिपागडच्या एकदम टॉपेस्ट पॉईंटवरती आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणचा व्ह्यू किती सुंदर आहे. आजूबाजूला एकदम डोंगराळ प्रदेश आणि मधात हे तलाव आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी आता टॉपवरती येऊन थांबलो आहे. तर या ठिकाणचा तुम्ही व्ह्यू बघू शकता किती मस्त आहे मित्रांनो. तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये टिपागड फारच सुंदर असे ठिकाण आहे. या ठिकाणी येऊन मला खूप आनंद झाला मित्रांनो. आणि मी अडखळत का होईना पण या टिपागडच्या एकदम टॉप पॉईंटवरती आता चढलो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय. प्राचीन काळी नाग, गोंड आणि मानवंशीय राज्यांच्या अधिपत्याखाली हा परिसर होता असे सांगितले जाते. तर मित्रांनो आता हा आमचा गड पूर्णपणे फिरून झाला आहे. तर तुम्ही मागे बघू शकता हे तलाव सुंदर आहे. तर बाय बाय टिपागड.